हाय, गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी आज बासुंदी पुरी करते. त्यासाठी प्रथम पुरीचं पीठ मळून घेऊया. मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा रवा आणि 1 चमचा साखर घातली आणि हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत. पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे, पाणी कमी वापरायचं आहे. पुरीचं पीठ घट्ट असतं, सो इथे मी 4 ते 5 टेबलस्पून पाणीच वापरलं आहे आणि पीठ मळून घेतलं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे पीठ मळताना. आपलं पीठ मळून तयार आहे. आता हे थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे आपण. हे बासुंदीसाठी मी 1 लिटर दूध आटवायला ठेवलं आहे. अर्ध्यापेक्षा कमी करायचं हे दूध तापवून. यामध्ये मी 1 वाटी साखर घालणार आहे. तुम्ही साखर गोडाप्रमाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मध्ये मध्ये ढवळायचं आहे. आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे. मी बदाम किसून घातले आणि चारोळी घातली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता. बघा, सांग मला. आणि मी यात कंडेन्स मिल्क घालते आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे गोडासाठी. बस आणि घट्टपणा चांगला येतो बासुंदीला. घालून पण थोडी आटवायची आहे. आपली बासुंदी तयार आहे. ही थोडी थंड करत ठेवायची आहे. आता आपल्या पुरीचं पीठ सेट झालेलं आहे. आता पुऱ्या करून घेऊया. त्याच्यासाठी मी थोडी त्यात 1 गोळी करून घेते पुऱ्या लाटायला. या आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि पुऱ्या लाटायला मी तेलाचाच वापर करणार आहे. शक्यतोवर पीठ वापरायचं नाही आहे. तेलाचा वापर करूनच पुऱ्या लाटायच्या. हे पण पुऱ्या तळून घेऊन लावत. आता छान फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या. सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे एक करून.
या प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. पुऱ्या छान फुगलेल्या आहेत. पुऱ्या काढताना तेल निथळून घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टावर बघत असाल तर मला फॉलो करा. आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि मी आता नैवेद्य काढणार आहे. आपलं बासुंदी पुरीचं नैवेद्य तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. बाय बाय.